तुम्हाला सुद्धा अगदी असे रसरशीत तोंडात टाकतात विरघळणारे मऊ गुबगुबीत रसाळ गुलाबजामुन घरच्या घरी बनवून खायचेत का? तर बघा किती जास्त असे स्पॉन्जी आणि ज्युसी आहेत हे गुलाबजामुन. आतपर्यंत अगदी मुरले गेलेत, भिजले गेलेत व्यवस्थित. इथे कट करूनही दाखवते तुम्हाला. बघा काय परफेक्टली कुक्ड आहेत. इझिली एका हाताने सहज कट केला जातो हा गुलाबजामुन. आणि बघा आतमध्येही अजिबात कच्चा नाहीये, प्रॉपर शिजला गेला आणि आतपर्यंत रसाळ असा हा गुलाबजामुन आपला तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा असे रसरशीत गुलाबजामुन बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट बनणाऱ्या गुलाबजामुनची रेसिपी. तर अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात, म्हणजे लिटरली 2 ते 3 वस्तू आपण यूज करून हे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रीमिक्सचे गुलाबजामुन. तर कधी कधी काय होतं ना, आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो, अचानक पाहुणे येतात किंवा काहीतरी इव्हेंट असतो, पण तेव्हा ना खव्याने अगदी मुळापासून खव्यापासून गुलाबजामुन बनवणं शक्य नसतं, कारण तितका वेळच नसतो आपल्याकडे. इन्स्टंट गुलाबजामुन हवे असतात किंवा काहीतरी बनवायचं असतो, गोड पदार्थ बनवायचा असतो. तर तेव्हा आपण ही गुलाबजामुनची रेसिपी बनवू शकतो. तर काय अगदी 10-15 मिनिटात बनणारी अशी झटपट रेसिपी आहे. फक्त गुलाबजामुन भिजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो, तेही फक्त 15-20 मिनिटं. आणि बाकी अगदी झटपट बनणारी आणि सोपी रेसिपी आहे. जरी सोपी रेसिपी असली तरी काय होतं ना, प्रीमिक्सच्या साह्याने जरी गुलाबजामुन बनवले गेले तरी काय कधी कधी चुकतात, फसली जाते ही रेसिपी. तर काय होतं, कधी कधी काही लोकांचे ना गुलाबजामुन फुटले जातात, क्रॅक्स येतात गुलाबजामुनला, किंवा व्यवस्थित फ्राय नाही होत, किंवा फ्राय करताना तळताना गुलाबजामुन फुटतात. आणि काही लोकांचे गुलाबजामुन व्यवस्थित शिजत नाहीत, आतपर्यंत शिजत नाहीत, आतून कच्चे राहतात किंवा व्यवस्थित भिजले नाही जात पाकामध्ये. तर काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्याने हे गुलाबजामुन व्यवस्थित शिजले जातात, व्यवस्थित बनले जातात. आणि अगदी 100 रुपयामध्ये, म्हणजे 100 रुपयाच्या प्रीमिक्समध्ये मी इथे मोजून 40 गुलाबजामुन बनवून रेडी केलेले आहेत, तेही सुद्धा प्रॉपर साईजचे आणि एकदम रसरशीत, ज्युसी आणि तोंडात टाकल्यास मेल्ट होणारे असे गुलाबजामुन बनवून तयार केलेत मी. तर तुम्हालाही असे रसरशीत, ज्युसी, आतपर्यंत शिजलेले प्रॉपर गुलाबजामुन अगदी कमीत कमी वेळात कसे बनवून तयार केले जातात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे पाटीच्या मेजरमेंटनी सगळं साहित्य घेणार आहे, जेणेकरून तुम्हालाही कळेल मी किती साहित्य घेते ते. इथे मी बाजारातून प्रीमिक्स विकत घेतलंय, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता हे प्रीमिक्स. तर इथे बघा, हे 1 वाटी घेतलंय मी प्रीमिक्स आणि आणखी थोडंसं ॲड करते मी. तर इथे बघा, मी आणखी थोडंसं ॲड करते, म्हणजे टोटल 1.5 वाटी प्रीमिक्स इथे झालंय. तर ह्या वाटीच्या साह्याने मी सगळे मेजरमेंट्स घेते. तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या प्रीमिक्सच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात, म्हणजे याच्यात काही गाठी, लम्स नाही राहिले पाहिजे. त्यामुळे मला हातानेच असं व्यवस्थित मॅश करून घेते किंवा मिक्स करून घेते, जेणेकरून ह्यामध्ये काही गुठळ्या किंवा लम्स नाही राहिले पाहिजे. आता मी ज्या वाटीने हे प्रीमिक्स घेतलेलं त्याच वाटीमध्ये मी दूध ॲड करते. तर थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तर आपल्याला हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स जे आहे ते थोडंसं सैलच मळून घ्यायचं आहे पीठ. याचं जास्त घट्ट नाही ठेवायचं. जर तुम्ही घट्ट मळलं हे पीठ तर क्रॅक्स पडू शकतात आणि गुलाबजामुन फुटू शकतात. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं हे सैलच ठेवायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खूप जास्त सैल आहे पीठ, पण ह्याला आपण मळून भिजत ठेवणार आहोत, तर मग हे थोडंसं घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला ह्याला थोडंसं सैलच मळायचं आहे. हे थोडंसं आणखी घट्टच वाटतंय मला. तर मी मगाशी 1/2 कप दूध घेतलेलं, त्यात मी आणखी थोडंसं ॲड करते आणि पुन्हा मिक्स करून ह्याला भिजत ठेवते मुरण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता मी किती सैल ठेवलंय हे पीठ. तर असंच पीठ हवं आहे आपल्याला. तर ह्याला मी इथे झाकून छान 10 ते 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवते. तर आता तुम्हाला हे खूप जास्त सैल वाटत असेल, पण 10-15 मिनिटांनंतर आपण जेव्हा ह्याला चेक करू तर हे थोडंसं घट्ट होतं आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी होते ह्या पिठाची, जेणेकरून आपले गुलाबजाम मस्त वळले जातील आणि त्याला क्रॅक्स नाही पडणार. तर चेक करूयात 10-15 मिनिटांनंतर. तर आता इथे मी पाक बनवते. तर पाक बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं, त्यात मी ॲड करणार आहे साखर. तर मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं, ते प्रीमिक्स घेतलेलं, दूध घेतलेलं, त्याच वाटीने मी इथे 2 वाटी साखर घेते. 1 वाटी टाकलेली, दुसरी वाटी
आणि जितकी साखर घेतली आहे तितकंच पाणी ॲड करते. त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी ॲड करते मी. आता ह्याला मिक्स करते मी. तर गुलाबजामुनचा पाक बनवणं अगदी सोपं आहे. म्हणजे सगळ्यात सोपा पाक ह्याचाच असतो, कारण ह्याला फक्त आपण जितकी साखर घेतोय तितकं पाणी ॲड करायचं असतं आणि अगदी 5 मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि फक्त असं थोडंसं चिकट होऊ द्यायचं आहे त्या पाकाला. सैलच ठेवायचा आहे पाक, जास्त घट्ट नसतो गुलाबजामुनचा पाक, जेणेकरून तो पाक व्यवस्थित गुलाबजाममध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि व्यवस्थित भिजले जातात गुलाबजामुन. त्यामुळे हा पाक जास्त घट्ट नाही करायचा. जस्ट ह्याला 5 मिनिटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. थोडासा चिकट झाला की लगेच गॅस बंद करायचा. आणखी एक टिप, जेव्हा आपण कोणत्याही गोड पदार्थामध्ये इलायची ॲड करतो ना, तर इलायची नेहमी सगळ्यात शेवटी ॲड करायची, जेणेकरून त्याचे फ्लेवर्स इंटॅक्ट राहतात आणि जास्त वेळ इलायचीचा स्वाद किंवा फ्लेवर राहतो त्या पदार्थामध्ये. त्यामुळे इलायची पावडर नेहमी सगळ्यात शेवटी ॲड करायची. तर इथे बघा साखर प्रॉपर मेल्ट झाली आहे. आता ह्याला मी एक बॉईल येऊ देते. छान एक बॉईल आला की मग ह्याला मी आणखी 3 ते 4 मिनिटं शिजवू देणार आहे. इथे बघा मस्त एक खळखळून बॉईल आला ह्या पाकाला. ह्याला मी आणखी 2 ते 3 मिनिटं साधारणतः असंच शिजवून देते. या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे केसर. तर केसर ॲड केल्यामुळे काय होतं, ह्याला मस्त फ्लेवर येतो आणि छान रंग देखील येतो गुलाबजामुनला. त्यामुळे केसर ऑप्शनल आहे, ऐच्छिक आहे. तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता, नाही ॲड केलं तर काहीच हरकत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही थोडासा चिकट झाला आहे हा पाक. तर अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे याला. या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि यामध्ये आता ॲड करणार आहे मी इलायची पावडर. जसं मी सांगितलेलं सगळ्यात शेवटी मी ॲड करणार आहे इलायची पावडर. आणि पुन्हा ह्याला छान मिक्स करायचं आहे यामध्ये. तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे पाकाला. ह्यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं. त्याला मी झाकून ठेवते, कारण हा पाक गरम किंवा कोमट हवा आपण जेव्हा यामध्ये गुलाबजामुन डिप करतो तेव्हा. त्यामुळे मी ह्याला झाकून ठेवते. इथे साधारणतः 10-15 मिनिटं झालेत. आता चेक करूयात ह्या पिठाला. तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित पीठ भिजलं गेलं आहे आणि मी सांगितलेलं तसं थोडंसं घट्ट झालं आहे हे पीठ. मग अशी खूपच सैल होतं. तर अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. ह्यापेक्षा जास्त घट्ट राहिलं हे पीठ तर मग आपण जेव्हा गुलाबजामुन वळतो क्रॅक्स येऊ शकतात गुलाबजामुनला. त्यामुळे थोडंसं असं सैलच ठेवायचं आहे पीठ. तर हे गुलाबजामुन जेव्हा आपण वळतो ना, तर त्यावरती एक सुद्धा क्रॅक नसावा. त्यामुळे ह्याला प्रॉपर असं वळून घ्यायचं आहे. त्यावरती एक सुद्धा क्रॅक ठेवायचा नाही आहे. जर राहिला क्रॅक तर मग आपण जेव्हा गुलाबजामुन तळतो तेव्हा फुटू शकतात गुलाबजामुन. त्यामुळे प्रॉपर इव्हनली ह्याला वळून घ्यायचं आहे. इथे बघा व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला असे गुलाबजामुन वळून घ्यायच्यात. एकही क्रॅक नाही राहिला पाहिजे त्यावरती. बघा अशा प्रकारे मी सगळे गुलाबजामुन बनवून घेते आहे. जास्त लहानही नाही किंवा जास्त मोठेही नाही, असे मीडियम साईज गुलाबजाम बनवते मी. बघा पुन्हा व्यवस्थित मी मळून घेतला गुलाबजाम. बघू शकता तुम्ही एकही क्रॅक नाही आहे ह्यावरती. त्यामुळे असं मस्त सैल पीठ मळलं की व्यवस्थित गुलाबजाम वळले जातात. त्यामुळे थोडंसं पीठ असं सैलच मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एकूण एक गुलाबजामुन परफेक्ट वळला जातोय. एकही क्रॅक नाही आला यावरती. असेच मी सगळे गुलाबजामुन मस्त वळून घेते एकसारखे मीडियम साईजमध्ये. इथे बघा व्यवस्थित सगळे गुलाबजामुन वळले जात आहेत. पीठ थोडं जरी घट्ट झालं नाही याचं तर मग लगेच क्रॅक्स पडू लागतात आणि व्यवस्थित गुलाबजामुन वळले नाही जात आणि फार टाईम जातो मग गुलाबजामुन वळण्यातच. त्यामुळे असं थोडंसं सैल पीठ मळून छान एकसारखे गुलाबजामुन वळले जातात आणि कुठेही यांना क्रॅक्स नाही आलेत. त्यामुळे छान अशा मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स यूज करून हे गुलाबजामुन तुम्ही वळून घेऊ शकता. तर इथे बघू शकता तुम्ही 200 ग्राम प्रीमिक्समध्ये माझे बरोबर मोजून 40 गुलाबजामुन बनवून झाले तिथे. तर तुमचेही बनवून होऊ शकतात. मीडियम साईज ठेवायची गुलाबजामुनची, जास्त मोठेही नाही किंवा जास्त छोटेही नाही वळायचे. अशा परफेक्ट मीडियम साईजमध्ये 40 गुलाबजामुन वळून झालेत माझे. आता ह्याला फ्राय करूयात. तर हे गरम झाले का ते चेक करूयात. तर इथे बघा मी गोळा सोडलेला तो थोडा वेळ घेऊन मग वर आलाय. तर इतकं गरम तेल आपल्याला हवं आहे, जास्तही गरम नको आहे. आता या स्टेजला मी यामध्ये गुलाबजामुन सोडते. तर एकदमच सगळे गुलाबजामुन आपल्याला यामध्ये नाही सोडायचेत, एक एक करून असं सोडायचे. आणि मी
थोडंसं ह्याला स्टर सुद्धा करते म्हणजे हे एकामेकाला चिटकून आहेत. तुम्ही बघू शकता फ्राय करतानाच हे गुलाबजामुन व्यवस्थित फुगू लागलेत आणि साईज वाढतो या गुलाबजामुनचा. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त छोटेही नाही किंवा मोठेही नाही, असे मीडियम असे गुलाबजामुन आपल्याला वळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही त्यांचा साईज वाढला जातोय, मोठे होत आहेत गुलाबजामुन. स्लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला मी कंटिन्युअसली स्टर करून असं तळून घेते. आणि असं चमच्याने ह्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे, नाहीतर मग हे खाली चिटकू शकतात किंवा एकाच बाजूने जास्त डार्क कलर येतो आणि दुसऱ्या साईडने फारच पांढरे असे दिसतात हे गुलाबजामुन. त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करून व्यवस्थित ह्यांना शिजवून घ्यायचं आणि अजिबात हाय फ्लेम नाही करायची गॅसची. थोडा वेळ जातो, 4-5 मिनटं लागतात आपल्याला एक गुलाबजामुनची बॅच फ्राय करून घ्यायला. वेळ लागू द्यायचा आणि व्यवस्थित ह्याला स्लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता काय मस्त गुलाबजामुनची साईज वाढली आहे आणि फुगलेत हे गुलाबजामुन व्यवस्थित. अजून तर ह्याला पाकामध्ये आपल्याला डिप करायचं आहे. सोप केलं ना पाकामध्ये त्याचा साईज अजून वाढतो. जास्त हाय फ्लेमवरती जर तुम्ही गुलाबजामुन तळले ना तर मग बाहेरून गुलाबजामुन पटकन रंग चेंज करतात आणि आतून ते कच्चे राहतात. त्यामुळे असं स्लो टू मिडियम फ्लेमवरती छान गुलाबजामुन फ्राय झाले पाहिजेत. त्यामुळे मस्त मी स्लो टू मिडियम फ्लेमवरती ह्याला फ्राय करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता गुलाबजामुन आपले आप स्वतःहूनच असे गोल गोल फिरू लागलेत, म्हणजेच हे गुलाबजामुन परफेक्ट बनले गेले. जेव्हा गुलाबजामुन असे स्वतःहून फिरून फ्राय होतात, आपल्या आपण फिरू लागतात तेलामध्ये, तेव्हा ते परफेक्टली कुक्ड असतात किंवा परफेक्ट बनले गेलेले असतात गुलाबजामुन. तुम्ही बघू शकता एकूण एक गुलाबजामुन स्वतःहून असा फिरला जातोय तेलामध्ये, म्हणजे तो परफेक्ट बनला गेलाय. बघू शकता व्यवस्थित गुलाबजामुन फिरू लागलेत तेलामध्ये. मी त्यांना स्टर नाही करत आहे, माझ्या हातात चमचाही नाही आहे, ते स्वतःचे स्वतः फिरले जातात आणि व्यवस्थित फ्राय होऊ लागलेत. तर हे असतात परफेक्ट गुलाबजामुन. बघू शकता आणि परफेक्ट सोनेरी रंग आला आहे गुलाबजामुनला. आणखी थोडंसं एखाद मिनिटभर मी ह्याला फ्राय होऊ देते जेणेकरून परफेक्ट गुलाबजामुनचा रंग ह्यांना येईल आणि मला काढून घेऊयात. जास्तही फेंट कलर असला ना तर मग ते छान नाही वाटत गुलाबजामुन. थोडासा डार्क कलरच येऊ द्यायचा याला. बघा काय परफेक्ट रंग आला आहे गुलाबजामुनला. आणखी एखाद मिनिटभर ह्याला फ्राय होऊ देते मी फक्त. आणखी थोडासा डार्क कलर आला ह्याला की मग काढून घ्यायचं. बघा एकूण एक गुलाबजामुन मस्त फुगला गेलाय, फ्राय झालाय व्यवस्थित. बघू शकता तुम्ही एकूण एक गुलाबजामुनला परफेक्ट रंग आलाय. आता मी या स्टेजला ह्याला काढून घेतेय. परफेक्ट कुक झाले गुलाबजामुन. बघू शकता तुम्ही परफेक्ट रंग आला एकूण एक गुलाबजामुनला आणि सगळ्या बाजूंनी इव्हनली कुक झालाय हा. पाकही आपला गरम आहे आणखी, तर गरम पाकामध्येच गुलाबजामुन सोडायचे. पाक जर थंड झाला तर गुलाबजामुन व्यवस्थित भिजत नाहीत, मुरत नाहीत. त्यामुळे गरम पाकामध्ये त्याला सोडायचं आहे. त्याला झाकून भिजू देते मी, तोपर्यंत बाकीचे गुलाबजामुन फ्राय करून घेते. तर बघा ही बॅच परफेक्टली कुक झाली आहे, व्यवस्थित तळले गेले ते गुलाबजामुन. आता ह्यांनाही काढून घेते मी. आणि इथे बघा मी आधीची बॅच जी काढलेली गुलाबजामुनचे बघा ते परफेक्ट फुगले गेलेत आणि परफेक्ट कलर आला आहे अगदी गुलाबजामुनला. हेही गुलाबजामुन त्यात ॲड करते आहे आणि इलायचीचा असा मस्त सुवास येतो आहे. परफेक्टली कुक झालेत हे गुलाबजामुन. आता ह्यांना या पाकामध्ये डिप करून ठेवते आहे साधारणतः अर्धा एक तासासाठी आणि मग तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे झालेत माझे सगळे गुलाबजामुन बनवून. तर जसं तुम्ही बघितलं फक्त 200 ग्राम प्रीमिक्समध्ये माझे मोजून 40 गुलाबजामुन झालेत बनवून. तेही इतके मस्त टम्म फुगलेले गुबगुबीत असे झालेत.
जसं तुम्ही बघितलं आतपर्यंत शिजलेत प्रॉपर, कुठेही कच्चा नाहीये गुलाबजामुन आणि रस्सा अगदी आतपर्यंत मुरले गेलेत हे गुलाबजामुन. तेही फक्त अर्धा तास मी भिजत ठेवलेलं आहे ह्यांना. आणि जसं तुम्ही बघितलं आधी मी खूप जास्त छोटे छोटे बॉल्स बनवलेले, पण ते तळतानाच इतके फुगले गेले व्यवस्थित. आणि जेव्हा मी त्यांना भिजत ठेवलं त्यामुळे फुगले गेले आणि प्रॉपर भिजले गेले हे गुलाबजामुन. तर टेस्ट करून बघूयात. खूप जास्त रसाळ आणि फ्लेवरफुल लागतात हे. आतपर्यंत अगदी प्रॉपर शिजले गेले, कुठं जसं कच्चं नाही वाटत आहे. आणि तोंडात टाकत असं मेल्ट होतोय तो, त्यामुळे परफेक्ट बनला गेला गुलाबजामुन. तर कशी वाटली तुम्हाला ही गुलाबजामुनची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भेटत पुन्हा अशा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.